नमस्कार मंडळी, मी भारत पाटील सूळ, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या आंब्याची साईज आपली कशी आहे आणि आतापर्यंत आपण कोणत्या फवारण्या घेतल्या आणि या स्टेजपर्यंत आपला आंबा कसा आहे, तर आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या अगोदरचे जेवढे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आपले, आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढलेले. मोहरची कळी लागल्यापासून तर आंबा सेट झाल्यापासून आणि आतापर्यंत जी आपली साईज आहे त्या साईजपर्यंत आपण तुम्हाला व्हिडिओ टाकत राहिलो. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्याला. आजचा व्हिडिओ आपण याकरता असं काढत आहोत की आता जी साईज आहे आपल्या आंब्याची, तर ही जी साईज आहे ही तुम्ही बघू शकता. आता ही साईज झालेली आहे आपली आंब्याची साईज, आता फळाची झालेली आहे. आतापर्यंत तुम्हाला मी पूर्ण माहिती दिलेली आहे, पण आता याच्यानंतर काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आणि एक शेतकऱ्याकरता खूप फायदेशीर आहे. तर एवढं पॉईंट करा की आता हे फळ आपल्याला मार्केटमध्ये लवकर कसं आणायचं आहे. कारण काय असतं, आपलं फळ जर उशिरा गेलं बाकीचे फळं येतात आणि भावामध्ये एवढं आपल्याला भेटत नाही, पाहिजे बेनिफिट आहे आपला तो भेटत नाही. तर मार्केटला लवकर फळ कसं येईल आणि आपल्याला फळ मार्केटला पोहोचल्यावर आपल्याला डबल पैसा आपला होतो. म्हणजे इकडं जर तुमचा 70-80चा भाव असेल तर आपल्याला 150पर्यंत 200पर्यंतही भाव भेटू शकतो. तर आता आजची जी तारीख आहे 2 मार्च 2026 बरं. तर आता याच्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची की जेणेकरून हा आंबा आपला म्हणजे जाड झाला पाहिजे. तर यामध्ये आपल्याला एकच करायचं आहे, पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 हे आपल्या ड्रीपमधून सोडायचं आहे. आता आपला जवळपास 2 एकरचा बाग आहे, तर आपण 10 किलो हे पोटॅशियम नायट्रेट सोडलं आहे 13-0-45 आणि खालून तर सोडलंच आहे, परंतु वरतून फवारणी जर घेतली तर अतिउत्तम. म्हणजे आपल्याला काय होतं, वरतून जर फवारणी घेतली आपण तर रिझल्ट एवढा भेटतो आपल्याला की आपल्या आंब्याची साईज बनत चालते. कारण त्याच्यामध्ये पोटॅशियमचं हे असतं, त्यामुळं आंबा लवकर पोचतो. तर याच्यामध्ये काय करायचं, आपली जी 300 टाकी आहे तर याचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी. 300च्या टाकीमध्ये हे 10 किलो 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. आणि स्पेशल हा फवारणी, ही जी फवारणी आहे ही स्पेशल घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये कोणतंही केमिकल म्हणजे औषध नको आहे किंवा फंगीसाईड नको आहे. आणि ही स्पेशल फवारणी घ्यायची आणि ती फवारणी आपल्याला आंब्यावर फवारायची. याच्यामुळे फायदा काय होईल, आपला आंबा जास्तीत जास्त हे फळ फुगन आणि बाजारात आपल्याला लवकर येईल. कारण काय असं, एप्रिलच्या 10 तारखेच्या आत जर आपला आंबा बाजारामध्ये आला तर मी सांगतो, आता माझे बरेचसे एक्सपोर्टवाले आपल्या ओळखीचे आहे. कारण आपल्या याच्यामध्ये 15 ते 20 वर्षापूर्वी याच्यामध्ये आहे. तर बरेच एक्सपोर्टवाले ओळखी, त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही 10 एप्रिलच्या आजचा आंबा जर आम्हाला काढून दिला तर तुम्हाला सांगतो 220चा भाव हा एक्सपोर्टचा 100%. कारण मी 3 वर्षाहून बघून राहिलो. एक्सपोर्टवाले जे आज मला कॉल येतात की तुम्ही फक्त साहेब आंबा लवकर तयार करा. म्हणून म्हणतो शेतकरी बंधूंना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आपण आतापर्यंत एवढ्या फवारण्या केल्या, आंबा आपण सेट केला, सगळं झालं, पण आता हा जो आपल्याला मार्केटला कसा लवकर न्यायचा आहे तर ही फवारणी घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे पोटॅशियम नायट्रेटची. आणि अधूनमधून तुम्हाला बोरॅन झालं हे बी तुम्ही घेऊ शकता, चिलिटेट कॅल्शियम झालं हे बी घेऊ शकता. याच्यात काय होतं, बोरॅन आणि कॅल्शियमना ही आपली चकाकी आहे, या फळाची चकाकी खूप वाढते. तर बदलून घ्यायचं. यावेळेस पोटॅशियम नायट्रेट घ्यायचं, दुसऱ्या वेळेस बोरॅनची आणि कॅल्शियमची फवारणी घ्यायची, तिसऱ्या वेळेस मग जे आपलं जे फळ पाहून तुम्ही 0-0-50 याशी तुम्ही फवारणी घेऊ शकता. एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि नंतर ज्यावेळेस आता काय झालं, आता ह्या मार्च महिन्यापासून ऊन खूपच तापायला लागलं आणि रात्रीला थंडी राहते आणि दिवसा एवढं तापतं. आणि काय होतं, हे फळ तापल्यानंतर याच्यामधलं झिंक कमी होतं आणि कदाचित आपण जे म्हणतो ना सेगळ होती, त्याच्यामुळे ते होतं. तर एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे शेतकरी बंधूंना. आणि नंतर ही जी साईज बनणं आपली, ही साईज बनल्यानंतर काय करायचं, अजून आता ह्या फळाला जवळपास 1 महिन्यानंतर याला बॅगिंग करणे आपल्याला. कारण एक्सपोर्ट आपलं जे ठराविक फळं आहे आपले ठराविक घेतले आपण. आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये थोडं जर फळं जास्त वाढली तर आपल्या याची थिनिंग करणे. हे बघू शकता, इतके जे आंबे आहे हे लागू शकत नाही, तर आपल्या याच्यामध्ये थिनिंग करायची आहे. हे बघू शकतो तुम्ही. आता ही थिनिंग करायची आहे. आणि ही जी तुरी आहे शिल्लकची, ही तुरी आपल्याला पूर्ण साफ करायची आहे, हे काढून टाकायची आहे. एवढी काळजी घेणं खूप आपलं गरजेचं आहे. जे शिल्लकचे जे तुरे आहे हे आपल्याला काढून टाकायचे आहे. हे असे काढल्यानंतर आपल्याला एक म्हणजे आपल्या फळाची साईज ही बनू शकते. तर यामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. बाकी फवारे तुम्हाला सांगितले मी.
आणि पाण्याचं नियोजन सुद्धा महत्वाचं आहे. तर काय करायचं, आपण 2 साईडला लँटर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. ते लँटर टाकल्यावर आपण जे पाण्याचं जे म्हणजे जे नियोजन आहे, गणित आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण तापमान एवढं वाढलं आता की मार्च महिना लागला आणि खूप तापमान वाढायला लागलं. आणि जर तुमचं बरड म्हणजे हलकी जमीन असेल तर तुम्ही अधूनमधून पाणी सुद्धा ठेवू शकता. कारण की थंडावर राहण्याकरता हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही बघू शकता. आपण जास्तही नको पाणी, आता वापसा कंडिशनमध्ये आपण पाणी दिलेलं आहे. हे बघा, तिसऱ्या दिवशी आपण याला जवळपास 3 तास 2 तास असं पाणी सोडतो. ओलावा हा कायम पाहिजेत, कारण तापमान अधिक आहे आणि एवढं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मधून सुद्धा आता जे आपण आहे, जसं तुम्ही तापमान वाढेल ते ह्या पाण्यात तुम्ही मोकळे पाणी सोडू शकता. ते एक टेम्परेचर मेंटेनमध्ये राहील आणि थंडावर राहील. आणि आपण काय केलेलं आहे, चारी बाजूला पूर्ण जांभी लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चारी बाजूला आपण थंडावर करता बागेकरता हे पूर्ण 2 एकराच्या बागेला चारी साईडला आपण जांभी लावलेलं आहे. यामुळे काय होतं, हवा म्हणजे थंड राहतं, एकदम वातावरण थंड राहतं. आणि दुसरं जे आपलं मेमध्ये जे एप्रिल मेमध्ये आपलं जे वादळ वारं असतं याच्यापासून बी संरक्षण आपलं या भागाचं होतं. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे मी. तर काय असतं, आपण टप्प्यानुसार या फवारण्या आपण घेतलेल्या याच्या अगोदरच्या, आणि आता जी तुम्हाला फवारणी सांगितली मी ती पोटॅशियम नायट्रेट 1345. तर काय हे मेन लक्षात ठेवा शेतकरी बंधू ना, की मी एक शेतकरी आहे आणि माझं प्रॅक्टिकल अभ्यास आहे. माझा मी जे बोलतो हे प्रॅक्टिकली करवलं. कारण प्रॅक्टिकल कोणताही शेतकरी असू द्या, तो सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ असतो. कारण तो रात्रंदिवस त्या झाडाजवळ असतो, त्याला माहीत असतं आणि त्याच्यावर ते शिकतो. ते झाड त्याला शिकवतं. कारण की मातीशी नातं हे आपलं जुळलेलं असतं. आणि आपण 24 तास शेतकरी, जो शेतकरी खरोखर शेती करतो आणि त्याला त्या शेतीची म्हणजे आवड आहे, तर तो मी तर म्हणतो सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे तो. कारण प्रॅक्टिकल त्याचं नॉलेज आहे. आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहे यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही असं का सांगता, हे सांगता, म्हणजे मी माझा अभ्यास हा प्रॅक्टिकल आहे. तर जो प्रॅक्टिकल आहे मी तुम्हाला सांगतो की माझं जे मी जवळपास 10-12 वर्षापूर्वी हा केशर आंब्याची बाग फुलवून चालली आहे. तर माझा जो अभ्यास आहे तुम्ही तुम्हाला सांगतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आतापर्यंत आपण ज्या फवारणी घेतल्या आणि या स्टेपला जो आपला आंबा आला, तर एवढं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर आपल्या कॉमेंटमध्ये तुम्ही आम्हाला कळू शकता आणि कॉलही करू शकता. आपलं जे चॅनल आहे हे सगळ्या बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत. याकरता आपलं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत. आणि अशी नवीन नवीन माहिती आपण टप्प्यानुसार देत आहोत. तर हा जो टप्पा आजचा आहे हा आपला फुगवणीच्या काळाचा टप्पा आहे. तर हे एवढं तुम्हाला मी हे करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझा जो नंबर आहे 95 45 46 48 10, दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो, रजा घेतो मंडळी. राम राम.